तर मला जरा हे पवार फॅमिली असं काय करते की अजून पण राजकारणात टिकून आहे? एकच पक्ष त्यांचा असताना अजितदादा आणि पवारसाहेबांचा, त्यावेळेस त्यांचे महाराष्ट्रात खासदार होते 4 लोकसभेत आणि स्वतः पवारसाहेब राज्यसभेत होते. त्यांचा पक्ष फुटला, 2 झाले, वाटलं पवार फॅमिली फुटली. आता संख्या किती आहे त्यांची? शरद पवार साहेबांचा आणि अजितदादांचे मिळून 9 खासदार आहेत, 9 लोकसभेमध्ये आणि 3 राज्यसभेमध्ये. हे त्यांचं संख्याबळ आहे. फुटाफुटी झाल्यानंतर संख्या कमी व्हायला पाहिजे ना साहेब, वाढलेली आहे. चाणक्य नीतीपेक्षा मला असं वाटते की तो एक महाराष्ट्रात पवार फॉर्म्युला आहे. फक्त घरातला माणूसच राजकारणात आणायचा नाही, तर त्या राजकारणाचे जे फायदे आहेत, उद्योग, व्यवसाय, धंदे, टेंडर, हे सगळे आपल्या नातेवाईक पाहुण्या पैला देणे. म्हणजे मला असं वाटतंय की पुस्तकातून राज्यशास्त्र शिकणाऱ्या विद्यार्थ्याला किंवा राजकारणातल्याही माणसाला हे कळेल असं मला वाटत नाही.